आमदार अपात्रता प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला। हा निकाल लोकशाहीचा गळा घोटणारा आणि राज्य व्यवस्था हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपल्याला न्याय मिळेल असा विश्वासही या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। कारण 2-3 दिवसापूर्वीच जशी परीक्षा असते, परीक्षा निकाल पेपर तपासल्यानंतर लागतो, पण त्याचा निकाल आधीच एका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निकाल काय लागणार स्पष्ट केलं होतं। त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे तो कुणीतरी स्क्रिप्ट तयार करून दिलेली आहे, कशा पद्धतीने निर्णय द्यायचा आहे, कशा पद्धतीने संविधान अडचणीत आणायचं आहे, कशा पद्धतीने संविधान संपवायचं आहे, कशा पद्धतीने लोकशाहीचा खून करायचा आहे, ह्या देशातील लोकशाही संपून हिटलरशाही कशी आली पाहिजे, हुकुमशाही कशी आली पाहिजे, हा केंद्राकडनं दबाव असल्याशिवाय असा निर्णय होणार नाही। केंद्राकडे दबाव राज्यातला, राज्यातील लोकांनी यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे। म्हणून मगाशी मला हा सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे। आता पर्याय नाही, आम्हाला जनतेच्या न्यायालयात आम्हाला जावं लागेल आणि आपल्याला एकच आता माहिती आहे की निवडणुका लागल्यानंतर जनतेच्या न्यायालयात दिल्यानंतर ह्यांना सुद्धा कळून चुकेल नार्वेकर साहेबांना की आपण किती चुकलोय, काय चुकलोय आपण। ह्यांच्यानं आम्हाला अपेक्षा होती काय तर निर्णय देतील, कुणाला पात्र पण केलं नाही, कुणाला अपात्र पण केलं नाही, म्हणजे कसला निर्णय झाला हा कातडी बचवण्याचं काम यांनी केलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा आजचा जो निर्णय दिला आहे, या निर्णयाकडं राजकीय नजरेनं बघत असेल की देशहिताच्या दृष्टिकोनात बघत असेल तर देशामधली राज्यव्यवस्था ही हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे। सुप्रीम कोर्टाने एकदा दिलेल्या निर्णयामध्ये बदल करणं हे आजपर्यंत कधी या देशामध्ये घडलेलं नाही आहे आणि या सर्वाकडे जर पाहत असेल तर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे। आणि खरं म्हटलं तर न्यायव्यवस्था ही म्हणजे पारदर्शक असती, पण या पारदर्शक न्यायव्यवस्थेकडं जर बघितलं तर हा निर्णय योग्य नाही आहे। लोकशाहीचा गळा घोटणारा असा हा निर्णय आहे आणि हुकुमशाहीकडे जाणारा असा निर्णय आहे। या निर्णयाचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो।